नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सगळ्यात आधी पाहूयात आजच्या टॉप 5 हेडलाईन्स. गगनबावड्यात भरधाव ट्रकचा थरार, एका तरुणासह 2 मुक्या प्राण्यांचा मृत्यू. सोळापूरमध्ये पिसाळलेल्या वानराचा धुमाकूळ, 63 जण जखमी झाल्यानं ग्रामस्थांमध्ये घबराट. विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. पेट्रोल दरवाढीवरून कोल्हापूर हुपरी रस्त्यावर शिवसैनिकांचा रास्ता रोको. आणि राजारामपुरीत सीसीटीव्हीला चकवा देत पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट. पाहुयात यासह जिल्ह्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. गगनबावड्यात काल रात्री 9:30च्या सुमारास एक भरधाव ट्रकनं भीषण अपघात घडवला. तळकोकणातून कोल्हापूरच्या दिशेने बेडाचे गोळे घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. दुचाकीवर थांबलेला अखिल रमजान थोडके हा 20 वर्षीय तरुण ट्रक खाली चिरडला गेला असून त्याचा जागीच मृत्यू झालाय. ट्रकने पुढे 7 वाहने आणि काही इमारतींनाही धडक दिली, ज्यात 2 गायींचाही मृत्यू झाला असून मोठी वित्तहानी झाली. गगनबावडा पोलिसांनी ट्रक चालक विजय शिंदे याला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. राधानगरी तालुक्यातील सोळापूरमध्ये एका पिसाळलेल्या वानरानं गेल्या 4 दिवसांपासून उच्छाद मांडलाय. या वानरानं आतापर्यंत तब्बल 63 जणांना जखमी केलं असून यामध्ये 56 जणांना चावा घेतलाय, तर 7 जण वानराच्या हल्ल्यामुळे दुचाकीवरून पडून जखमी झाले. वनविभागाची 25 जणांची रेस्क्यू टीम आणि कोल्हापूरची पशुवैद्यकीय टीम गेल्या 2 दिवसांपासून गावात तळ ठोकून आहे. मात्र हे वानर सतत चकवा देत असल्यानं ग्रामस्थ भयभीत झाले. परिस्थिती इतकी गंभीर आहे की ग्रामस्थांनी आपली दारे खिडक्या बंद ठेवल्या असून गावातील बाजारपेठेतील व्यवहार सुद्धा ठप्प झाला. राष्ट्रीय महामार्गावरील अंबपवाडी फाट्यावरील ढाब्यावर बस थांबलेली असताना महिला प्रवाशाचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा वडगाव पोलिसांनी पर्दाफाश केलाय. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून कमरुद्दीन खान या संशयिताला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून 146 ग्राम सोन्याचे दागिने आणि एक मोटार कार असा एकूण 28,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. कोल्हापूरच्या राजारामपुरीतील 6व्या गल्लीतील यशवंत अपार्टमेंट परिसरात पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे असून सुद्धा अज्ञात युवक तोंडाला रुमाल बांधून येतात आणि कॅमेऱ्याची दिशा बदलून दुचाकींमधील पेट्रोल लंपास करतायत. वाढत्या इंधन दरांचा हा परिणाम असल्याची चर्चा नागरिकांमधून होतीये. पोलिसांनी या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी रहिवाशांनी केलेली आहे. ऐतिहासिक विशाळगड पूर्णपणे अतिक्रमण मुक्त करावा आणि गडावरील उर्साला प्रशासनाने परवानगी देऊ नये या मागणीसाठी आज कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली आहेत. जर हे अतिक्रमण तात्काळ हटवले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिलाय. मारलेला मुस्लिम सरदार मलिक-ए-रेहान याच्या नावानं बेकायदेशीर उरूस भरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. तर या उर्साला कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं परवानगी देऊ नये आणि त्या उर्सावर कायमस्वरूपी बंदी घालावी. त्याचबरोबर मलिक-ए-रेहान हा मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार आणि त्याच्या थडग्यावर जे अनधिकृत पुरातत्व खात्याच्या जागेवर जे 3 मजली RCC इमारत उभा केलेली आहे, तो दर्गा अफजल खानच्या दर्ग्याप्रमाणे बुलडोजर लावून जमीनदोस्त करावा. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कोल्हापुरात तीव्र निदर्शने करण्यात आली. शिवसैनिकांनी कोल्हापूर हुपरी रस्ता रोखून धरला आणि दुचाकींसह गॅस सिलेंडरला प्रतिकात्मक हार घालून सरकारचा निषेध केलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. लोकांना राग आहे. लोक आता निवडणुकीची वाट बघायला लागल्यात. परवा 5 राज्याच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीच्या वेळेस दर स्थिर ठेवले आणि निवडणूक निकाल लागला आणि दर वाढायला चालू झाले. म्हणजे हे षडयंत्र भाजपचं आता सर्वसामान्यांना समजलेलं आहे. सर्वसामान्य आता गप बसणार नाही. 100% येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभेत 100%. राज्यात कृषी क्षेत्रात औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतोय. मात्र सध्या बाजारपेठेत अनधिकृत आणि बोगस ड्रोनची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून याचे पेव फुटले आहेत. या बोगस ड्रोनमुळे औषध फवारणी अचूक होत नसल्यानं शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होत असून त्यांना आर्थिक फटका बसतोय.
या विरोधात आता महाराष्ट्र राज्य ॲग्री ड्रोन ओनर्स असोसिएशननी राज्यस्तरीय लढा सुरू केलाय. शासनाने या बोगस ड्रोनवर तात्काळ बंदी आणावी आणि अनधिकृत ड्रोन उत्पादन कंपन्यांवर कृषी विभागानं कडक कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते विक्रम पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. त्यावरती नियंत्रण आणि अंकुश ठेवण्याची जबाबदारी ज्या त्या जिल्ह्यातील कृषी अधीक्षक आणि तालुका स्तरावरील कृषी अधिकारी आणि गाव लेवलवरच्या कृषी सेवकांपर्यंत येऊन ही जबाबदारी असताना आता मात्र बोगस अशा प्रकारचे अनधिकृत ड्रोन वेगवेगळ्या राज्यातून तयार करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्याच्या हेतूनं बोगस प्रमाणात विकले जात आहेत आणि त्याला आमच्यातला बराचसा शेतकरी याला बळी पडला जातोय. एकतर तो उद्योजक बळी पडतो याच्याशिवाय जे अनेक शेतकरी याचा वापर करतात या शेतकऱ्यांच्यावरती सुद्धा त्याच्या औषधाची मात्रा काम करत नाही हे वेळोवेळी दिसून आलं आहे. त्याच्या अपघाताचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्याशिवाय त्याचा जो पायलट असतो तो प्रशिक्षित अजिबातच नसतो. त्या पायलटला औषधाची मात्रा माहीत नसते. त्यामुळं जे पीक उत्पादन होतं ज्या कारणासाठी ती औषध फवारणी केली जाते त्या औषध फवारणीच वेळेत केली जात नाही, व्यवस्थित होत नाही. याच्याशिवाय इचलकरंजीतील खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांच्या गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश येताना दिसतंय. 1 एप्रिल रोजी असलेल्या मजुरीला बेस मानून त्यावर अतिरिक्त वाढ करण्यास ट्रेडिंग असोसिएशनने मंजुरी दिली आहे. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या मध्यस्थीने आणि प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा सकारात्मक निर्णय घेण्यात आलाय. 8 जून रोजी होणाऱ्या निर्णायक बैठकीत मजुरी वाढीचा अंतिम आकडा जाहीर केला जाणार आहे. तोपर्यंत हे आंदोलन 15 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं असून यामुळे शहरातील ठप्प पडलेली वस्त्रोद्योगाची चक्रे पुन्हा फिरू लागली आहेत. दरम्यान बैठकीनंतर प्रांत कार्यालय परिसरात यंत्रमाग धारक आणि ट्रेडर्स प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील रंगत आता वाढली. महामंडळाचे कार्यवाह सुशांत शेलार यांनी अभिनेते विजय पाटकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पाटकर यांनी महामंडळाला बदनाम करू नये आणि जर शिवसेनेच्या मंत्र्यांचा हस्तक्षेप असेल तर त्याचे पुरावे द्यावेत असे आवाहन शेलार यांनी दिलं आहे. पाटकरांचे सभासदत्व धर्मादाय आयुक्तांनी रद्द केल्याचा खुलासाही यावेळी शेलार यांनी केलाय. तर या होत्या आजच्या जिल्ह्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.